नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर गजानन शेंडगे. या लेक्चरमध्ये आपण आईन विम्याचं महत्त्व काय आहे या घटकावर चर्चा करणार आहोत. हा घटक अभ्यासण्यासाठी तर महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आयुर्विमा हा का महत्त्वाचा आहे या बाबी समजून घेण्यासाठी सुद्धा हे लेक्चर, हे कंटेंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं असतं. खऱ्या अर्थानं आयुर्विम्याचं महत्त्व समजून घेत असताना आपण आजच्या धावपळीच्या दिवसामध्ये, आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपली जी काही आयुष्य आहे ते आयुष्य हे चिंतामुक्त जर जगायचं असेल, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्याच्या बदल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पर्याय राहत नाही, आपल्याला पर्याय म्हणून दुसरं आयुष्य मिळत नाही किंवा आपल्याला आयुष्याच्या अनुषंगाने कुठलाही पर्याय मिळत नाही. त्याचबरोबर आयुष्यामध्ये आयुष्याची काळजी घेण्यासाठी लाईफ इन्शुरन्स किंवा आयुर्विम्याच्या शिवाय दुसरा आपल्याकडे पर्याय सुद्धा नसतो. म्हणून ज्या काही रिस्क आहेत, स्वतःच्या आयुष्यामधल्या जोखमी आहेत, जे काही संकट आहेत, त्या अनुषंगाने आपल्या जीवनाची जी काही सुरक्षितता आहे, ती सुरक्षितता जर आपल्याला ताणतणावाच्या आयुष्याच्या अनुषंगाने सुरक्षित राहायचं असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटाची अनिश्चितता, म्हणजेच न सांगून येणारी जी काही संकट आहेत त्या संकटांना आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये कमी करायचं असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मृत्यूनंतर सुद्धा शाश्वत जीवन जगायचं असेल, आपल्या कुटुंबाचं आयुष्य जर शाश्वत ठेवायचं असेल, आपल्या कुटुंबाचं आयुष्य जर सेक्युअर ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थाने हा आयुर्विमा आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो. मग आपल्या आयुष्यामध्ये आयुर्विमा महत्वाचा असताना सगळ्यात अगोदर विचार होतो तो आपल्या कुटुंबाचा. मग आपल्या कुटुंबाचा विचार होत असताना तसं जर पाहिलं तर आपण आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून आपल्याला असं दिसतं तर आपलं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न सातत्यपूर्ण स्वरूपामध्ये कमी कमी होत जाणार असतं किंवा उत्पन्नाचे सोर्स लिमिटेड असतात. उत्पन्नाचे सोर्स लिमिटेड असताना आपल्या कुटुंबाला ते सोर्स आपल्यानंतर कसे कायम राहतील याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये घडणारे जे काही अनएक्सपेक्टेड इन्सिडेंट्स असतात, म्हणजेच अनिश्चित असतात, न सांगून येणारे धोके असतात, ते धोके, त्या धोक्यापासून आपल्या फॅमिलीला वाचवायचं असेल तर आपल्याला इन्शुरन्स घेणं फार महत्वाचं असतं. त्यानंतर वृद्धापकाळामध्ये जी काही महत्वाची काळजी घ्यायची असते, कारण प्रत्येक नोकरी करणारा किंवा व्यावसायिक हा एका निश्चित काळानंतर तो रिटायर होणारा असतो. मग रिटायर झाल्यानंतर आपलं वय वाढत जातं, पण आपले जे काही उत्पन्नाचे सोर्स आहेत ते सोर्स कमी कमी होत जातात. मग आपल्या उत्पन्नाचे सोर्स बंद होतात. मग त्यामध्ये फॅमिली डिस्प्यूट होत असते, कारण की कुठलीही गोष्ट ही चिरकालीन नसते. आज जरी आपल्या फॅमिलीशी आपले संबंध चांगले असतील परंतु भविष्य काळामध्ये, वृद्धापकाळामध्ये ते संबंध तसे राहतीलच असं नाही. यामुळे आपल्याला आपल्या उतरत्या वयामध्ये काळजी घेणारा एक घटक तो विमा असतो. त्याचबरोबर आपल्या वृद्धापकाळामध्ये विम्याशिवाय आपली काळजी कोणी घेऊ शकत नाही, हेही आज अनेक प्रकारच्या घडणाऱ्या घटनेवरून आपल्या लक्षात येईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की ही एक सक्तीची बचत म्हणून आपण विम्याकडे पाहिलं पाहिजे. कारण काटकसरीची सवय जर लावायची असेल तर आपल्याला विमा घेणं फार महत्वाचं असतं. बचती म्हणजे काय? बचती आपण काटकसरीतून, इन्हान्समेंट इन थ्रिफ्ट म्हणजे काय? काटकसरीची सवय. काटकसरीची सवय जर लावायची असेल तर आपल्याला थोड्या थोड्या प्रकारे बचत केल्या पाहिजेत, जेणेकरून त्या काटकसरीची सवय लागेल आणि आपल्या बचती वाढत जातील. इथेही आपण म्हणू शकतो की का करायचंय? कारण की आपल्याला भविष्यामध्ये आपल्या उत्पन्नाचे सोर्स कमी होत जातात. उत्पन्नाचा सोर्स आज जास्त असेल तो उद्या राहीलच असं नाही. म्हणून थोड्या थोड्या प्रीमियमच्या स्वरूपामध्ये बचत करायची आहे. आणि ती बचत ही तुमच्या प्रत्येक घटकाचा, ज्या घटकावर तुम्ही ज्या घटकासाठी तो विमा काढला असेल त्या घटकाची ती रिस्क अश्युरन्स विथ सेव्हिंग म्हणजे काय असतं? आपल्या आयुष्याची आपल्याला धोक्याची काय असते ती हमी असते.
आणि त्याचबरोबर आपलं बचतीचा सुद्धा एक भाग त्या ठिकाणी होत असतो, म्हणून विमा महत्वाचा असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असतं प्रत्येक पालकाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येक घटकाच्या आयुष्यामध्ये मुलाच्या गरजाची तरतूद म्हणून विमा हा महत्वाचा असतो. म्हणून भविष्याकडे, मुलाच्या भविष्याची तरतूद ही तुम्ही विम्याच्या स्वरूपात करता. मग त्याचं लग्न असेल, त्याचं शिक्षण असेल, त्याचा स्वतःच्या पायावर उभा होण्याचा भाग असेल, त्याचबरोबर त्याला भविष्यामध्ये फायनान्शियल बर्डन येऊ नये. तो उद्या अनेक प्रकारच्या संधी त्या मुलाला असतात, मग त्या संधीचा जर फायदा घ्यायचा असेल तर त्या संधीसाठी त्याला आर्थिक तरतूद करावी लागते. म्हणून ही आर्थिक तरतूद आपण विम्याच्या स्वरूपात करू शकतो, असे या ठिकाणी त्या अनुषंगाने विमा महत्वाचा असतो. त्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला महत्वाच्या गरजाची तरतूद करावी लागते. म्हणजे विशिष्ट गरजा असतात, आपल्या मुलाच्या असतात, आपल्या असतात, आपल्या कुटुंबाच्या असतात, आपल्या व्यवसायाच्या असतात. मग ह्या प्रत्येक घटकामध्ये आपल्याला न सांगून येणारी संकट अनेक असतात. मग ह्या न सांगून येणाऱ्या संकटावर जर मात करायची असेल तर आपल्याला विमा घ्यावा लागतो. कारण धोका आयुष्यामध्ये हा कधीही सांगून येत नाही. रिस्क फार महत्वाची असते. आपण आपल्या आयुष्याच्या दोरीवर चालत असताना कुठे आपण पडू, कुठे आपला तोल जाईल, कुठे आपल्या आयुष्याला काही होईल याची शाश्वती नसते. म्हणून आपल्या कुटुंबाला भविष्यामध्ये तारणारा एक महत्वाचा घटक जो असतो तो विमा असतो, आणि त्या विम्याच्या अनुषंगानेच आपण आपल्या भविष्याची काय करत असतो, तरतूद करत असतो. त्यानंतर आज आपण पाहतोय की प्रत्येक जण हे मॉडर्न राहण्याचा प्रयत्न करतोय. मग आपण आज जर नोकरीला लागलो तर आपलं घर असलं पाहिजे, व्यवसाय करीत असलो तरी आपलं घर असलं पाहिजे, किंवा सामान्य जीवन जगत असताना सुद्धा आपण काय विचार करतो की आपलं एक छोटंसं घर असलं पाहिजे. मग ते घर कसं होतं, ते घर प्रत्येकाचं 99% लोकांचं घर आज हे लोनवर आधारित आहे. मग ते लोन जर काढलं असेल, ते कर्ज जर काढलं असेल तर त्या कर्ज काढताना तुम्हाला त्या कर्जाच्या अनुषंगाने सुद्धा विमा घ्यावा लागतो. कारण आपल्या घराची जी काही लोनची पद्धत असते ती बेस्ट मॉर्गेज व्हॅल्यू असते. म्हणून पॉलिसी कॅन बी ऍडमिसेबल टू लोन. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, मग घराचं आयुष्य असेल, आपल्या घराचं आयुष्य म्हणजे आपलं आयुष्य असतं. म्हणून त्या घरावर सुद्धा आपण, त्या घराच्या कर्जावर सुद्धा काय करू शकतो, आपल्याला विमा काढावा लागतो. कारण विमा पत्राला चांगले तारण मूल्य असते असं म्हटलं जातं. मग विमेदार आपली तात्कालिक गरज भागवण्यासाठी पॉलिसीच्या तारणावर विमा कंपनीकडून किंवा अन्य ठिकाणून सुद्धा कर्ज घेऊ शकतो. त्यानंतर पुढचं महत्वाचं भाग विम्याच्या अनुषंगाने पाहायचा असेल तर विमा काढल्यानंतर आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो. आजकाल ह्या टॅक्स बेनिफिटच्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या पॉलिसी आपण काढत असतो. मग त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आपली कर विषयक जबाबदारी कमी करण्यासाठी विमा पॉलिसी फार महत्वाची असते. विशेषतः उच्च उत्पन्न गटातील जे लोक असतात त्या लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो. आणि हा कर लाभ लक्षात घेतला तर विम्याचा हप्ता हा त्या अनुषंगाने काय होतो, कमी होत असतो किंवा फार कमी असतो, हे या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम लेंडर. मग यामध्ये काय असतं, यामध्ये विमापत्राचं वेचन करून, म्हणजेच विमापत्राचं वेचन करून विम्याचे येणारे पैसे सावकाराच्या तावडीतून वाचवता येतात. मॉरिड वुमन्स प्रॉपर्टी ऍक्ट खाली पत्नी व मुलांसाठी विमा घेतल्यास विमा रकमेवर सावकाराचा बोजा येत नाही. अनेक डिस्प्यूट असतात, अनेक प्रकारचे संकट असतात, अनेक प्रकारच्या घटना या कर्ज देवाणघेवाणीतून होत असतात. त्यामुळे जर आपण आपल्या या कर्जाच्या रकमेच्या अनुषंगाने जर विमा घेतला असेल तर आपल्याला या बाबतीत येणारे जे काही डिस्प्यूट आहेत, जे काही संकट आहेत, ते संकट टाळता येतात. म्हणून विमा हा महत्वाचा असतो, विमा हा महत्वाचा असतो. त्यानंतर नॉमिनेशन फॅसिलिटी. नॉमिनेशन फॅसिलिटी म्हणजे काय तर वारसदाराची सोय किंवा नामनिर्देशनाची सोय ही काय करावी लागते. कारण आपला मृत्यू झाल्यास विम्याचे पैसे कोणाला द्यावेत हे ठरवण्यासाठी नॉमिनेशन सुविधा महत्वाची असते. कारण त्यामुळे त्या मृत्यूनंतर वारसालाच विमा रक्कम सहजपणे मिळू शकते. आजकाल आपण पाहतोय की वारस हा कसा निघतो त्यावर सुद्धा फार महत्वाचा आहे. म्हणून संपत्तीला वारस नेमण्या अगोदर कोण कसा निघेल याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणून विमा घेताना, लाईफ इन्शुरन्स घेताना वारसदार हा घटक फार महत्वाचा असतो. कारण आपण गेल्यानंतर त्या
आपण कमवलेल्या संपत्तीचा वारस नेमण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारचे डिस्प्यूट झालेले आपल्याला लक्षात येतात. म्हणून नॉमिनेशन फॅसिलिटी ही आई विम्यामध्ये लाईफ इन्शुरन्स या पॉलिसीमध्ये देण्यात येते. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग यामध्ये आहे की लोन रिपेमेंट प्रोव्हिजन. आपण पाहतोय की घर बांधणीसाठी किंवा इतर कारणासाठी घेतलेल्या कर्जाचा भार मृत्यूनंतर आपल्या कुटुंबियावर पडू नये म्हणून कर्जाच्या रकमे एवढी पॉलिसी आपण विमा कंपनीकडून घेत असतो. ती वित्त पुरवठा कंपनीकडे आपण किंवा बँकेकडे आपण काय करत असतो, गहाण ठेवत असतो. कारण आपण गेल्यानंतर त्या कंपनीचा जो काही वारस आहे, त्या कंपनीचा त्या मालमत्तेचा जो काही वारस आहे, तो वारस हा त्या कंपनीच्या स्वरूपामध्ये त्या बँकेला ती रक्कम काय करत असतो, वितरित करत असतो. म्हणून आपल्या आयुर्विम्याची ही काही महत्वाचे काही घटक आयुर्विम्याचं महत्व समजून घेत असताना आपण या लेक्चरमध्ये आज पाहिले. त्यामुळे या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.